पुण्याच्या हवेली तहसील कार्यालयामध्ये शिवप्रेमी आज अचानक आक्रमक झाले। शिवप्रेमींनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। इथे नेमकं काय घडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरामध्ये होता, पण कोणती पूर्वसूचना न देता हा पुतळा गायब केल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला, आंदोलकांनी केला आणि संतप्त शिवप्रेमींनी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना घेराव घातला। यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली। दरम्यान संतप्त आंदोलकांसोबत मध्यस्थी करण्यासाठी निलेश लंके पोहोचले आणि शिवप्रेमींना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मात्र जोवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा आणि अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। शेवट या आमच्या सर्व पाटपाटनगर शिवभक्तांनी सकाळी पासून जे आंदोलन केलं, एकच भूमिका सगळ्यांची होती की आमच्या महाराजांचा पुतळा पूर्वपदावर आला पाहिजे, त्याच ठिकाणी आला पाहिजे। त्या मागणीला यश आलं। ज्या चौताऱ्यावर महाराज विराजमान झालेले होते त्या चौताऱ्यावर खऱ्या अर्थाने महाराज विराजमान होतील। हे सर्व आमचे शिवभक्त मंडळी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित। आणि या सगळ्या वादासंदर्भात आणि या आंदोलनासंदर्भात तहसीलदार अर्चना निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। जो कार्यालयाच्या आवारात असलेला जो पुतळा आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो पण शिफ्ट करावा लागेल याबाबत आपल्याला पत्र पीडब्ल्यूडीने 10 नोव्हेंबरला दिलं। त्या अनुषंगाने आपण कलेक्टर ऑफिसला परवानगी मागितली। रितसर जी प्रक्रिया आहे ती फॉलो झाली। 12 नोव्हेंबरला तशी परवानगी प्राप्त झालेली आहे पुतळा शिफ्ट करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने तो पुतळा जो आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विधिवत आणि संपूर्ण आदरपूर्वक तो तिथून शिफ्ट करण्यासाठी काढून पीडब्ल्यूडीच्या ताब्यात दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।